राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात जयंत पाटील यांनीही आता भाष्य करणं टाळलेलं आहे। विलीनीकरणावरती मला भाष्य करावंसं वाटत नाही असं जयंत पाटील म्हणाले। शरद पवारांच्या नेतृत्वात आमचा पक्ष आहे, आमच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आमचा पक्ष त्या दृष्टीने वाटचाल करेल असं जयंत पाटील म्हणाले। तर आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ असं सुनेत्रा पवारांना त्यांनी सांगितल्याचंही ते म्हणाले। सोबतच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसमोर अडथळे किंवा प्रश्न निर्माण करण्याची इच्छा नाही असं वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलेलं आहे। राजकारणामध्ये उद्या काय होईल ते आज सांगता येत नाही अशी अवस्था दादांच्या निधनानंतर आकस्मिक जे ॲक्सिडेंट झाला त्यानंतर हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की आजचा दिवस उद्या आहे का, हे नियतीला मान्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळं पुढं काय करायचं, आमचा पक्ष आहे, पक्षाचं अस्तित्व आहे, पवारसाहेबांच्यासारखं मोठं व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या समोर अमेरिका भारत कराराच्यातनं काही नवीन आव्हानं निर्माण होणार आहेत, देशाच्या आर्थिक परिस्थितीचे इश्यूज आहेत, आणखीन बरेच प्रश्न आहेत। त्यामुळं आमचा पक्ष त्या दृष्टीनं विचार करेल, पण प्रश्न विलीनीकरणाचा राहिला तर त्यावर मला आज भाष्य करायचा अधिकारही नाही आणि भाष्य करावं असंही मला वाटत नाही। सुनील तटकरे त्यांचं जे काही म्हणणं आहे ते खोडून काढलं की अशी काही विलीनीकरणाची चर्चा झालेलीच नव्हती असं सुनील तटकरे म्हणाले। ठीक आहे, आता त्याला ज्या माणसाशी नेत्याशी आमची चर्चा झालेली तेच नसल्यामुळं अशा विधानाला उत्तर देणंही मला आवश्यक वाटत नाही। आता सुनेत्रा वहिनींना आम्ही काही 4-5 जणं त्या बारामतीत असताना घरी जाऊन भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितलं काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा, आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ, काहीच अडचण मनात किंतु बाळगू नका। विलीनीकरणाच्या आधी देखील 1-2दा माझ्या त्यांच्या भेटी झालेल्या होत्या। त्यामुळं सुनेत्रा वहिनींचा जो मुद्दा असेल किंवा पार्थ पवारांचा असेल, आमची त्यांना पूर्ण पाठिंबा म्हणजे सपोर्टिव्ह, त्यांच्यासाठी काही अडथळे आणि प्रश्न तयार करण्याची आमची इच्छा नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।